नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण या चॅनलमार्फत टेट या एक्झामसाठी जे मे किंवा जून 2025मध्ये होणार आहे, तर यासाठी आपण सर्व प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे. आणि या सिरीजमध्ये संभाव्य प्रश्नांचा समावेश आपण केलेला आहे, कारण की 2022चा जो आपण पॅटर्न होता, तर त्या पॅटर्ननुसारच सध्या आपण सर्व पेपर सिरीज चालू केलेली आहे. तर त्यामधला आजचा आपला सर्व पेपर असणार आहे तिसरा. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे या व्हिडिओचा तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच फायदा होईल. तर आपण वेळ न वाया घालवता आपण सर्व पेपरला सुरुवात करू. तर पहिला प्रश्न असा आहे. पहिला प्रश्न असा आहे की एखाद्या विद्यार्थ्याला चित्रकला विषय आवडतो, तर दुसऱ्या विद्यार्थ्याला गणित हा विषय आवडतो. यामध्ये कोणता व्यक्तिभेद आलेला आहे? ठीक आहे, विद्यार्थ्यांना आवडीनुसार काही त्यांचे त्यांचे विशेष आवडी असतात. तर इथं प्रश्न काय दिला बघा, एखाद्या विद्यार्थ्याला चित्रकला हा विषय आवडतो, तर दुसऱ्याला कोणता विषय आवडतो? गणित हा विषय आवडतो. तर यामध्ये कोणता व्यक्तिभेद आलेला आहे? कोणता व्यक्तिभेद आलेला आहे? ठीक आहे, तर यासाठी इथे 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 अभिरुचीनुसार व्यक्तिभेद आहे. कोणता आहे व्यक्तिभेद? हा अभिरुचीनुसार व्यक्तिभेद. पुढचा प्रश्न पाहू. व्हिज्युअल लर्नर्स विद्यार्थी हे टिंब. ठीक आहे, तर आपल्याला याचे काही वैशिष्ट्य दिलेले आहेत इथं. तर व्हिज्युअल लर्नर्स हे विद्यार्थी काय असतात? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 वरील सर्वच. म्हणजेच बघा, व्हिज्युअल लर्नर्स हे शिक्षकाचे शारीरिक भाव आणि चेहऱ्यावरील भाव बघून शिकतात. व्हिज्युअल लर्नर्स हे विद्यार्थी शिक्षकाचे शारीरिक भाव व चेहऱ्यावरील भाव बघून शिकत असतात. आणि त्यामध्ये त्यांना त्यांचा वर्गामध्ये सर्वात पुढे बसण्याचा कल असतो, हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ते विद्यार्थी चित्रात्मक पद्धतीने विचार करतात. तर यासाठी पर्याय उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 4 वरील सर्वच. पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न असा आहे की गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मृती होय, अशी स्मृतीची व्याख्या कोणी केली? तर इथं स्मृतीची वाक्य अशी आहे की गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मृती होय. तर अशी व्याख्या कोणी केली स्मृतीची? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 स्टाउट याने अशी व्याख्या केली. पुढचा प्रश्न. नवीन अनुभव ग्रहण करत असताना नवीन साहचर्य संबंध निर्माण होत असल्यामुळे मूळचे सहचार्य संबंध नाहीसे होतात. याला टिंब निरोधन असे म्हणतात. पुन्हा वाचून घ्या. नवीन अनुभव ग्रहण करत असताना, ठीक आहे, नवीन सहचार्य संबंध निर्माण होत असल्यामुळे मूळचे सहचार्य संबंध नाहीसे होतात. तर या नाहीसे होण्याच्या पद्धतीला काय असे म्हटले जाते? तर याचं बघा उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 प्रतिगामी निरोधन असे म्हटले जाते. प्रतिगामी निरोधन असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले ज्ञान व कौशल्य यांचा सराव केला नाही तर त्याचे टिंब होते. आता काय विद्यार्थी समजा त्यांनी काय ज्ञान आत्मसात केलेले असेल, तर त्यांचा समजा त्यांनी वापर केला नसेल, सराव केला नसेल, ज्ञान व कौशल्य त्याचा सराव केला नसेल, तर त्याचे काय होते? तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 तर त्याचे विस्मरण होते. पुढचा प्रश्न. शिक्षकाने विद्यार्थ्याची विचार प्रक्रिया विकसित करताना टिंब हे शैक्षणिक सूत्र वापरावे. एखादा शिक्षक आहे, तर त्याने विद्यार्थ्याची विचार प्रक्रिया जर विकसित करायची असेल, तर त्यानं कोणते शैक्षणिक सूत्र वापरावे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 पर्याय 1 व 2. म्हणजेच कोणकोणते आहेत? ज्ञानाकडून अज्ञानाकडे आणि मूर्ताकडून अमूर्ततेकडे हे शैक्षणिक सूत्र आपल्याला विद्यार्थ्यांचे विचार विकसित करण्यासाठी वापरावे लागतात. पुढचा प्रश्न आहे. बाह्य उद्दीपकांचा संबंध ज्ञानेंद्रियावर परिणाम होऊन प्रतिमांची निर्मिती होते, त्यास मानसशास्त्रामध्ये काय म्हटले आहे? बघा, पुन्हा काय विचारलं. बाह्य उद्दीपकांचा संबंधित संबंधित ज्ञानेंद्रियावर परिणाम होऊन प्रतिमांची निर्मिती होते. संबंधित ज्ञानेंद्रियावर परिणाम होऊन प्रतिमांची निर्मिती होते, तर त्या मानसशास्त्रामध्ये काय म्हटले आहे? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 त्यास म्हटले आहे अवबोध असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न. जेव्हा प्रत्यक्ष वस्तू आणणे शक्य नसते तेव्हा तिची उपयोगी ठरते. समजा आपण शिक्षक झालोत आणि आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी ती आपण प्रत्यक्ष वस्तू तिथं तर नेऊ शकत नाही विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी, तर तेव्हा तिची काय आपल्याला उपयोगिता पडते? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 प्रतिकृती. ठीक आहे, आता आपल्याला विद्यार्थ्यांना ताजमहलबद्दल माहिती द्यायची आहे, तर आपण ताजमहल तर नेऊ शकत नाही, तर आपण ताजमहलची प्रतिकृती म्हणजेच काय मॉडेल आपण नेऊ शकतो. पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न असा की रुसो हा बालकेंद्री शिक्षणाचा आद्य प्रणेता होय. शिक्षणात यांना त्याने स्थान दिले. ठीक आहे, पहिले तर तुमचे 2 प्रश्न कव्हर होत आहेत. बघा, रुसो हा बालकेंद्री शिक्षणाचा आद्य प्रणेता आहे. हे विचारू शकतात की बालकेंद्री शिक्षणाचा आद्य प्रणेता कोण आहे? तर रुसो आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं बघा, शिक्षणामध्ये
यांना त्याने स्थान दिले. तर त्याने शिक्षणामध्ये कोणत्या गोष्टीला स्थान दिले आहे? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 1 व 2 म्हणजेच कोणत्या वस्तूंना त्याने स्थान दिले? अनुभव आणि कृती याला त्याने स्थान दिले. पुढचा प्रश्न, नवसंपादित ज्ञान व कौशल्य कायम राहण्यासाठी त्यांची पुनरावृत्ती करणे जरुरी असते. त्या दृष्टीने कोणता पाठ उपयुक्त ठरतो? बघा इथं संकल्पनावर आधारित प्रश्न आहे. प्रश्न काय दिला की नवसंपादित ज्ञान, ठीक आहे, नवीन मिळालेलं ज्ञान व कौशल्य कायम राहण्यासाठी त्यांची पुनरावृत्ती करणे जरुरी असते. ठीक आहे, त्यांचं रिपिटेशन करणं गरजेचं असतं. तर रिपिटेशन करण्यासाठी कोणता पाठ उपयुक्त ठरतो? उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 आवृत्ती पाठ. ठीक आहे, म्हणजेच काय रिपिटेशन आपल्याला करावं लागतं. पुढचा प्रश्न आहे, तर मित्रांनो आपण टेटचे मानसशास्त्राची घेतलेली आहे. सध्या आता इंग्लिश सेक्शन चालू होतं आहे आपला, आणि मी तुम्हाला जसं म्हणलं आहे की 100 मानसशास्त्र क्वेश्चन असलेला एक मी मोठा व्हिडिओ तयार करत आहे सध्या, आणि तसे मी 4-5 व्हिडिओ देईल. ठीक आहे, माझ्याकडे मानसशास्त्राचे आणि अध्यापनशास्त्रावरील बरेच सारे प्रश्न आहेत. तर त्याचा मी एकच कंबाईन व्हिडिओ करेल किंवा 2-3 पार्ट्समध्ये आपण त्याला डिवाइड करू, आणि मी तुम्हाला येत्या 1 ते 2 दिवसामध्ये मी देऊ शकतो. ठीक आहे, तर आपण पुढचा पार्ट घेऊ. आपण आता इंग्लिश सेक्शन आहे आपला ॲड अ क्वेश्चन टॅग. इथं क्वेश्चन दिला बघा तुम्हाला, आय नेवर ड्रिंक टी. आय नेवर ड्रिंक टी. तर याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 डू आय. ठीक आहे, हे वाक्य निगेटिव्ह आहे बघा, इथं नेवर आले. ठीक आहे, आणि हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये निगेटिव्ह आहे. तर आपल्याला क्वेश्चन टॅग कोणता द्यावा लागतो? पॉझिटिव्ह द्यावा लागतो. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन. यूज करेक्ट प्रिपोजिशन. वाक्य काय दिलं बघा, वी युजली गो देअर बाय कार. वी युजली गो देअर बाय कार. देन we have to use the proper preposition here. ठीक है, so which preposition can be used here? By. ठीक है, ऑप्शन नंबर 4 is right answer. we usually go there by car. ठीक है, by car. पुढचा प्रश्न आहे, choose the correct preposition. Again we have to use the correct preposition here. The kite was flying the house. The kite was flying the house. So what can be our answer? There are four options. So which one is correct? Option number 2 is our correct, right? The kite was flying over the house. Over the house. Next question, pick out the incorrect part of the following sentence. Pick out the incorrect part. ठीक आहे, इथं वाक्य दिले आपल्याला, त्याच्यामधून इनकरेक्ट पार्ट आपल्याला काढायचे. सो द सेंटेन्स इज शी एम्प्लॉयड 4 women to look after her children. To look after her children. So there is one incorrect part in the given sentence. So which is incorrect part in the given sentence? Let's see. सो ऑप्शन नंबर 3 इज गिवन हिअर 4 वुमन्स. ठीक आहे, 4 वुमन्स हा आपला चुकीचाच कसं काय? आता इथं 4 म्हणलं तर इथं वुमन्स येणार आहे का? वुमेन येईल. ठीक आहे, MEN. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं लुक आफ्टर म्हणजे काय हे सुद्धा माहीत असायला पाहिजे. व्हॉट इज टू लुक आफ्टर? टू लुक आफ्टर म्हणजेच काय? टेक केअर. ठीक आहे, काळजी घेणे, टेक केअर. ठीक आहे, तर एवढं ध्यानात ठेवा, लुक आफ्टर म्हणजेच काय? काळजी घेणे, टेक केअर. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द वर्ड नियरेस्ट टू द मीनिंग ऑफ सोलॅस. ठीक आहे, आता सोलॅस म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. सोलॅस म्हणजेच काय? आराम. ठीक आहे, तर यासाठी आपण म्हणू शकतो की कम्फर्ट. कम्फर्ट म्हणू शकतो, जिथं आरामाची जागा असते, जिथं तुम्हाला चांगलं वाटतं, सोलॅस. ठीक आहे, तर यासाठी सिनोनिम काय घेऊ शकतो आपण? कम्फर्ट घेऊ शकतो. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ कोर्स. कोर्सचा आपल्याला करेक्ट अँटोनिम इथं द्यायचा आहे. कोर्स म्हणजेच काय? इथं ध्यानात ठेवा, कोर्स म्हणजेच काय? ओबडधोबड किंवा कमी प्रतीचा. ठीक आहे, तर यासाठी आपण इथं अँटोनिम देऊ शकतो याला कल्चर्ड. ठीक आहे, म्हणजे चांगला आहे, शिकलेला आहे. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? कल्चर्ड. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग. ओके, 1 वर्ड आहे इथं सबस्टिट्यूशन. सेंटेन्स काय बघा, अ स्कूल फॉर इन्फंट्स अँड यंग चिल्ड्रन. अ स्कूल फॉर इन्फंट्स अँड यंग चिल्ड्रन. इथं स्पेलिंग थोडी मिस्टेक झाली, करेक्शन करा इथं. ठीक आहे, चिल्ड्रन. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा आपलं पर्याय क्रमांक 4 किंडर गार्टन. ठीक आहे, किंडर गार्टन. पुढचा प्रश्न आहे, सचिन्स अचिव्हमेंट आर पर्टिक्युलरली नोटवर्दी. सचिन्स अचिव्हमेंट, सचिनचं जे अचिव्हमेंट आहे ते कसं आहे? नोटवर्दी आहे. तर इथं काय म्हणले? आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच अंडरलाईन वर्ड. तर इथं नोटवर्दी काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न असा आहे की गिव्ह द नॉन फॉर्म. नॉन फॉर्म ऑफ यूज. यूज या शब्दाचा आपल्याला नॉन फॉर्म द्यायचा आहे. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 युसेज. ठीक आहे, हे त्याचं नॉन फॉर्म आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. चूज द करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, आता इथं 4ही वाक्य बघले ना तर तुम्हाला कंडिशनल क्लॉज दिसतो इथं. ठीक आहे, आता कंडिशनल क्लॉज कसे असतात बघा, इफ. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4
पर्याय क्रमांक 4, इफ आय वेअर यू आय वुडंट डू इट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द प्रॉपर क्वेश्चन टॅग फॉर आय एम ओल्डर दॅन यू. आय एम ओल्डर दॅन यू क्वेश्चन टॅग काय येतं बघायचं. तर वाक्य आहे बघा पॉझिटिव्हमध्ये, निगेटिव्ह क्वेश्चन येतं. पण फक्त इथे एक गोष्ट ध्यानात ठेवायची, जेव्हा आय सोबत ॲम येतं, जेव्हा त्याचा आपण निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करतो त्याचं ॲमंट आय होतं नाही, तर त्याचं होतं आरंट आय. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिल्यासाठी आपलं. पुढचा प्रश्न आहे, मराठी सेक्शन चालू करतो आपण. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते तो समास कोणता. ठीक आहे, ज्या समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते तर तो समास कोणता असतो. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, तत्पुरुष समास असतो. पुढचा प्रश्न, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, वाक्याचा प्रकार ओळखा. तर याचा आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, मिश्र वाक्य आहे. पुढचा प्रश्न बघा, मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढून नाग हा डोलतो, अलंकार ओळखा. बघा मस्त लाईन्स दिले तिथे. मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढून नाग हा डोलतो. तर याच्यामध्ये अलंकार कोणता आलाय ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे, तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, अपनुती अलंकार आलेला आहे. पुढचा प्रश्न, जीव टांगणीला लागणे, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. जीव टांगणीला लागणे, तर या वाक्यप्रचाराचा अर्थ काय येतं. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, चिंताग्रस्त होणे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, स्वतःच्या फायद्याचे पाहणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. स्वतःच्या फायद्याचे पाहणारा या शब्दसमूहाला एक शब्द आपल्याला द्यायचा आहे. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, अप्पलपोटा. पुढचा प्रश्न, शुद्ध शब्द लिहा. ठीक आहे, तर शुद्ध शब्द आपल्याला लिहायचे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील यासाठी, निस्पृह. पुढचा प्रश्न, विनंती अर्ज ऐसा जे उभयन्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. इथं वाक्य काय दिले आपल्याला, याच्यामध्ये उभयन्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचे. वाक्य आहे विनंती अर्ज ऐसा जे. तर याच्यामध्ये योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, स्वरूपबोधक. पुढचा प्रश्न, काही माणसे खोटारडी असतात, विशेषणाचा प्रकार सांगा. काही माणसे खोटारडी असतात, याच्यामध्ये कोणता विशेषण आहे आणि त्या विशेषणाचा प्रकार सांगायचा आपल्याला. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, संख्या विशेषण. ठीक आहे, काही माणसं संख्या विशेषण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते सर्वनाम पुरुषवाचक नाही. खालीलपैकी कोणते सर्वनाम पुरुषवाचक नाही. तर पुरुषवाचक नसलेलं एकच पर्याय याच्यामध्ये हा पुरुषवाचक नाही. तो आणि तू हे पुरुषवाचक सर्वनाम आहेत. पुढचा प्रश्न, ज्ञानोदय या संधियुक्त शब्दाचा विग्रह करा. तर याचा आपल्याला विग्रह करायचा आहे. तर यासाठी विग्रह होऊन कोणता शब्द भेटतो आपल्याला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, ज्ञान अधिक उदय. पुढचा प्रश्न, स्वर संधीचे उदाहरण ओळखा. वाक्य 4 शब्द दिलेत, यापैकी आपल्याला स्वर संधीचा शब्द घ्यायचा आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, कवीश्वर हे स्वर संधीचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, टायफॉइड हा संक्रामक रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो. टायफॉइड हा जो रोग आहे तर याला कोणता जीवाणू कारणीभूत आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, साल्मोनेला टायफी. पुढचा प्रश्न, सिंह या सजीवाचे वैज्ञानिक नाव काय. सिंह याचे वैज्ञानिक नाव काय आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1, पॅन्थेरा लिओ. लिओ म्हणजेच काय, लॉयन. ठीक आहे, तर यासाठी पुढचा प्रश्न पाहू आपण. अग्निबाण म्हणजेच काय, रॉकेटची गती न्यूटनच्या कितव्या नियमावर आधारित आहे. ठीक आहे, अग्निबाण जेव्हा उडतं तर त्याला न्यूटनचा कितवा नियम लागू होतो. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 येत नाही, तर न्यूटनचा तिसरा नियम लागू होतो. पर्याय क्रमांक 2, तिसरा नियम लागू होतो. ठीक आहे, ध्यानात ठेवा पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, लांडग्यासाठी प्रसिद्ध असलेले वाल्वादार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. बघा इथं 2 प्रश्न कव्हर झालेत. एक तर लांडग्यासाठी प्रसिद्ध असलेलं वाल्वादार हे राष्ट्रीय उद्यान आहे, तर ते वाल्वादार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1, गुजरात या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न असा आहे की चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, भद्रावती या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता चौकोन समांतरभुज चौकोन आहे. मित्रांनो, गणिताचे प्रश्न चालू झालेत, याचं तुम्ही उत्तर व्हिडिओ पॉज करून काढू शकता. सध्या मी याची उत्तरं इथं देतोय. ठीक आहे, तर कोणता चौकोन हा समांतरभुज चौकोन नाही. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, समलंब हा समांतरभुज चौकोन नाही. पुढचा प्रश्न, x ही 13ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 13ने निशेष भाग जाणारे xच्या पुढील चौथी समसंख्या कोणती असेल. x ही एक संख्या आहे जी 13ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. ठीक आहे, तर
13ने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील चौथी समसंख्या विचारली. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, x+91. पुढचा प्रश्न आहे, एका वस्तूची छापील किंमत 4,800. दुकानदार त्यावर 10% सूट दिल्यास 8% नफा कमावतो. जर सूट न देता ती वस्तू विकल्यास होणारा शेकडा नफा किती? एका वस्तूची छापील किंमत 4,800 आहे. दुकानदार त्या वस्तूवर 10% सूट देऊने 8% नफा कमावतो. सूट न देता ती वस्तू विकल्यास शेकडा नफा किती होणार आहे दुकानदाराला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. यासाठी 20% नफा होईल. पुढचा प्रश्न, 16,000 रकमेचे 2 वर्ष 3 महिन्याचे सरळ व्याज 2520 आहे. तर आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे इथं. ठीक आहे, व्याजाचा दर काढायचा आपल्याला. काय काढायचं? व्याज दर काढायचा आहे. इथं बघा काय म्हणले, 16,000 रुपये आहेत, त्याचे 2 वर्ष आणि 3 महिने. ठीक आहे, तर याचे सरळ व्याज होतं आपल्याला 2520. तर याचा आपल्याला व्याजदर काढायचे. उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 7% व्याजदर आहे. पुढचा प्रश्न आहे इथं दिलेला 8 मीटर. तर पुढचा प्रश्न असा आहे की 8 मीटर 24 सेंटीमीटर लांबीच्या एका लोखंडी पाईपचे 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील? एक 8 मीटर आणि 8 मीटर 24 सेंटीमीटर लांबीचा एक लोखंडी पाईप आहे, त्याचे 80 मिलीमीटर लांबीचे तुकडे समान केले तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 103 तुकडे होतील. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 43वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न काय दिला बघा, क्षयरोगांसाठी लहान मुलांना कोणती लस दिली जाते? क्षयरोगांसाठी लहान मुलांना कोणती लस दिली जाते? पर्याय दिलेले आहेत, DDT आहे, DPT आहे, BCG आहे किंवा BGC आहे. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.